सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू अनाथाचे नाथ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असणारा हा अभंग आहे। कीर्तन सांगता झाल्याच्या नंतर महाराजांनी महाराजाच्या बाबतीमध्ये कोणी अशी शंका करून की अभंग सोडवला नाही, त्याच्याकरता अगोदर 2 मिनिटांमध्ये अभंगाचा भावार्थ सांगतो। एकादशी व्रत सोमवार न करीती, बरोबर राहू द्या बस। 2 स्वरूपामध्ये बोलत असताना जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज वर्णन करतात, जो एकादशीचं व्रत करत नाही आणि जो सोमवारचं व्रत करत नाही त्याची काय गती होईल हे मात्र मला सांगता येणार नाही बरं का। फार त्याची बिकट असणारी गती होईल। कोण त्याची गती होईल नेनो, तुकोबाराय सांगतात, जो एकादशी धरत नाही, जो सोमवारचं व्रत करत नाही, त्याच्या गतीच्या बाबतीमध्ये वाईट गती होईल। आणि त्याची गती पाहत असताना तुकोबाराय म्हणतात, मला त्यांच्या बाबतीमध्ये काय करू बहु वाटे तळमळ। मला त्यांच्या बाबतीमध्ये जो एकादशीचं व्रत करत नाही, सोमवारचं व्रत करत नाही, यांच्या बाबतीमध्ये मला तळमळ वाटते। आंधळी सकळ बहिरमुख, जे लोक एकादशी करत नाहीत, सोमवार करत नाहीत, हे सगळे लोक कसे आहेत? हे आंधळेच आहेत हो, आणि बहिर्मुख आहेत असणारे, वरवरचे असणारे, सेवा करणारे असणारे हे लोक आहेत। 3ऱ्या चरणामध्ये असं वर्णन करतात, एवढा संसार करतात पण संसार करून आटोक्याच्या बाबतीमध्ये कुठलीही कासकसर ठेवत नाहीत, चांगला असणारा संसार थाटतात, पण देवा करता मात्र काही यांच्या जवळ नाही। 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात, एक म्हणजे हरीला, भगवान विष्णूला, आणि नंबर 2 भगवान शंकराला हे बोटभर सुद्धा वाद सुद्धा देवाला लावत नाहीत। अशा लोकांकरता मला तळमळ वाटते। तुकोबाराय शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, जे लोक नारायणावर प्रेम करत नाही अशा माणसाबद्दल सुद्धा काय गती होईल त्यांची, याच्याकरता मला भरपूर तळमळ वाटते। आणि हे सगळे लोक असणारे आंधळे आहेत, बहिर्मुख आहेत, असा अभंगाचा सळसळ असणारा भावार्थ। विडाला विडाला कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदे, पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की। विठाला 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 असो, आजची आपली कीर्तनरूपी सेवा संपूर्ण गावकरी मंडळीला असणारी ज्ञात आहे, कशाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तनरूपी सेवा आहे। तर अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन सावरगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर, या संपूर्ण ग्रामस्थांनी, गावकरी मंडळींनी अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे। आणि यावर्षीच असणारं जे वर्ष आहे ते 10वं असणारं हे वर्ष आहे। आणि 10व्या वर्षाच्या बाबतीमध्ये या 7 दिवसाच्या मध्ये आलेली असणारी जी एकादशी आहे, या एकादशीचं नाव आहे वरुथिनी एकादशी। आणि या एकादशीच्या पर्व काळावर असणारं सुंदर स्वरूपामध्ये दुपारच्या प्रहरामध्ये असणाऱ्या या ठिकाणी कीर्तनाचा असणारा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। काही लोक म्हणतील एकादशीच्या बाबतीमध्ये कीर्तन आहे, अखंड हरिनाम सप्ताह आहे, याचं नेमकं महत्त्व तरी काय आहे? याचा जर विचार जर करायचा म्हटलं ना, अखंड हरिनाम सप्ताह का करायचा ते अगोदर ऐका।
जुन्या काळामध्ये काही मंडळी यज्ञ करायचे. द्वापारयुग असेल, कृतयुग असेल, त्रेतायुग असेल, याच्यामध्ये यज्ञ करायचे. अश्वमेध यज्ञ असेल, वाजपेयी नावाचा यज्ञ असेल, मोठमोठे यज्ञ करायचे लोक. आता हा यज्ञ करायचा म्हटलं तर त्या कालावधीमध्ये त्यांचं आयुष्य भरपूर होतं, श्रीमंती भरपूर होती आणि तशा स्वरूपामध्ये त्यांचा यज्ञ मात्र जमायचा. आज आपल्याजवळ अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. दिलेलं आयुष्य 100 वर्षाचं आहे, पण मिळण्याकरता आपल्याकरता 50 वर्ष आयुष्य झोपेतच निघून गेलेलं आहे. शिल्लक किती राहिलं? 50च वर्ष. 50 वर्षामध्ये पुन्हा 3 भाग केलेले आहेत. त्याच्यापैकी पहिले 15 वर्षे विटी दांडू खेळण्यामध्ये, छोटे छोटे खेळ खेळण्यामध्ये 15 वर्षाचं आयुष्य निघून जातं. पाठीमागं राहिलं 30 वर्षाचं. तरुणपणामध्ये 15 वर्षाचं आयुष्य कुणालाही मोजत नाही. फक्त घमंडाच्या स्वरूपामध्ये तरुणपणामध्ये स्वतःच शरीराची उपजीविका भागण्यामध्ये असतो. 30 वर्षाचा कालावधी निघून गेला. शेवटी उरलेले जे 15-20 वर्ष आहेत ना, वयोवृद्ध झाल्याच्या नंतर त्याची बुद्धी भ्रष्ट होते. कुणी काही सांगितलेलं त्याच्या लक्षामध्ये राहत नाही. बसलेली जागा उठवसं वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर विठ्ठल त्याला येत नाही, इथला इथला म्हणतं. म्हणजे त्याचं आयुष्य अशा स्वरूपामध्ये निघून जातं. त्यानं मोठा यज्ञ कधी करावा याच्याकरता आपल्या कलियुगामध्ये सगळ्यात मोठा जर यज्ञ कोणता सांगितला असेल, वेळ आपल्याजवळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये मोठा यज्ञ जर कोणता असेल तर अखंड हरिनाम सप्ताह. विडाला विडाला. आणि सगळ्या यज्ञामध्ये जर मोठा यज्ञ कोणता असेल तर अखंड हरिनाम सप्ताह असणारा या कलियुगामध्ये सगळ्या यज्ञामध्ये असणारा मोठा आहे. कसा ऐका, त्याच्याकरता काही प्रमाण सांगतो. हरिपाठामध्ये 3ऱ्या ओळीमध्ये 1ल्या क्रमांकाच्या शेवटच्या चरणामध्ये उत्तर दिलेलं आहे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हो ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरि विना नेम नाही दूजा, हरि विना नेम नाही याग क्रिया धर्म, हरि विना नेम. सगळ्यामध्ये जर कलियुगामध्ये जर मोठा यज्ञ कोणता असेल तर अखंड हरिनाम सप्ताह करणं कलियुगामध्ये सगळ्यात मोठा असणारा यज्ञ आहे. काही लोक म्हणतील, महाराज एवढा जर आम्ही अखंड हरिनाम सप्ताह केला, यज्ञ केला, याचं फळ नेमकं काय मिळेल? त्याचं फळ ऐका. आज आपण काही मंडळी बनसावरगाव मध्ये राहतात, काही मंडळी आपल्या गावातली लातूरमध्ये राहते, काही मंडळी आपल्याच गावातली पुण्यामध्ये राहते, काही मंडळी मुंबईला राहते, नवे नवे चांगल्या शहरच्या ठिकाणी आपल्या गावातली मंडळी राहते. म्हणजे गावापेक्षा त्यांना ते शहर मात्र सगळ्या सुख सुविधा असल्यामुळे त्यांना ते चांगलं वाटतं. ऐका, तिथं राहिल्याच्या नंतर सुख समाधान आहे, आनंद आहे, सगळ्या गोष्टी आहेत. का? गावामध्ये थोड्याशा सुख सुविधा कमी आहेत, त्याच्यापेक्षा शहर चांगलं आहे. पण कोणी भाविक भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताहाला जर सहकार्य केलं आणि चांगल्या स्वरूपामध्ये जर सहकार्य केलं तर लक्ष देऊन ऐका, मुंबई, पुणे, लातूर हे तर कमी स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे. त्यानं जर अखंड हरिनाम सप्ताहाला जर सहकार्य केलं ना, तर त्याचं घर पृथ्वी तलावरचं सोडून द्या, त्याचं घर साक्षात स्वरूपामध्ये देव वैकुंठामध्ये बांधून ठेवतो. कुठं? पृथ्वी तलावरचा भाग सोडून द्या, त्याचं घर कुठं? वैकुंठामध्ये. मग पृथ्वी तलावरचे घर चांगले का वैकुंठातले चांगले?
आता वैकुंठातलं घर चांगलं का पृथ्वी तलावरचं घर चांगलं? अहो इथला विषय सोडून द्या. इथं तरी 300 रुपये, 350 रुपयाचं पोत आणणं, 60-65 रुपयाचा गज आणणं, याची तरी मर्यादा 100 वर्षाची सांगितलेली आहे. त्याच्या पुढं काय करावं लागतं माहिती? जेसीबी लावणं आणि पाडून टाकणं. पण ज्यानं वैकुंठात घर बांधलं का नाही, त्याची काल मर्यादा सांगितलेली नाही. चंद्र सूर्य लयाला निघून जातील, पण जेवढं आयुष्य देवाला आहे तेवढ्या कालावधीपर्यंत तो राहतो. मग वैकुंठामध्ये घर कोण बांधतो माहिती? ज्यांनी ज्यांनी अखंड हरिनाम सप्ताहाला सहकार्य केलं त्याचं घर वैकुंठामध्ये. विठाला विठाला. याला भगवद्गीतेमधला एक श्लोक ऐका म्हणजे लक्षामध्ये येईल. द्रव्य यज्ञास्तपो यज्ञा ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. सगळ्या यज्ञामध्ये जर मोठा यज्ञ कोणता असेल तर ज्ञान यज्ञ सगळ्या यज्ञामध्ये मोठा आहे. तुम्हाला कसं काय? ऐका, एखाद्या माणसाजवळ पैसा भरपूर आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याला अक्कलच नसेल तर पैसा चांगला का अक्कल चांगली? अक्कल चांगली बरं का. पैसा असून उपयोग नाही, त्याला ज्ञानाची प्राप्ती होणं फार गरजेचं आहे. आणि हे ज्ञान जर कुठं मिळत असेल तर लातूरच्या मोठ्या दुकानामध्ये, बरोबर ना? अजिबात नाही. हे ज्ञान जर मिळवायचं असेल, कपाळाला गंध लावणे, तुळशीची माळ घालणे, रुद्राक्षाची माळ, जीवन कसं जगायचं, हे जर ज्ञान कुठे मिळत असेल, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये येऊन बसल्याच्या नंतर मोठमोठे महाराज लोक सांगतात तेच म्हणायचं ज्ञान. विठाला विठाला. अर्जुना वेदू जयाचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जया नवाळीचे फळ स्वर्ग सुख. अहो यज्ञाला सहकार्य केल्याच्या नंतर वैकुंठाचंही त्याला फळ मिळतं, नवे नवे स्वर्गाचं सुद्धा असणारं त्याला फळ मिळतं. एवढंच नाही, ते द्रव्यादी यागू कीर होती, परी ज्ञान यज्ञाची सरीन पवती, जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पासी. याला दृष्टांत दिले माऊलीने. ऐका, दररोज सकाळी आणि दिवसा चांदण्या उगवतात का सूर्य उगवतो? दररोज सकाळी चांदण्या उगवतो का सूर्य उगवतो? बोला बर का, बोला थोडं जरा बोला. दररोज सकाळी काय उगवतो? सूर्य उगवतो. ऐका, दररोज संध्याकाळी चांदण्या उगवतात. एवढंच नाही, चंद्र उगवतो. चांदण्या आणि चंद्र हे अनेक आहेत आणि सूर्य मात्र सकाळचा असणारा एकटाच आहे. माझा प्रश्न असा आहे, रात्री आकाशामध्ये असंख्य चांदण्या असतात आणि एक असणारा चंद्र असतो, तेवढ्या सगळ्या जणांचा प्रकाश जर एका ठिकाणी केला आणि त्यांनी बरोबरी जर सूर्याची करण्याकरता जर ठरवलं तर सूर्याचा प्रकाश जास्त होईल का त्या चंद्राचा आणि चांदण्याचा जास्त होईल? कुणाचा? सूर्याचा. ऐका, एवढ्या जरी चांदण्या असतील आणि चंद्र जरी असेल तर तेवढे असून सुद्धा सूर्याची बरोबरी करू शकत नाहीत. तसं ऐका, किती जरी यज्ञ आले आणि एका ठिकाणी जरी जमा झाले तरी ते अखंड हरिनाम सप्ताहाची बरोबरी करू शकत नाहीत. विडाला विडाला. आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचं नाम जपाचं वर्णन सुंदर स्वरूपामध्ये भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगत असताना म्हणतात, महर्षी नाम भृगुरहम गिरा मस्मेक मक्षरम यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावरा नाम हिमालय. सगळ्या यज्ञामध्ये जर मोठा यज्ञ आणखी कोणता असेल तर देवाचं नामचिंतन करणं हा सगळ्यामध्ये असणारा मोठा असणारा यज्ञ आहे. म्हणून थोडस जरा ताड बसा, थोडं जरा असं ताड बसा, जरा बसा. आता ती एकादशी असल्यामुळे सगळे सूर्यफुलासारखे मान सगळे असे खाली टाकलेत बरं का. असं हा ताड बसा. थोडं नाम जपाचा यज्ञ, सगळ्यांनी जोरात टाळी असणारी वाजवायची. हरी राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी, राम कृष्णा हरी जय जय राम कृष्णा हरी. बोला.
हरी राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण। हरि हरि राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। देवाचं मुखाला नाव येणं आणि देवाकरता टाळी वाजवणं हा सगळ्यामध्ये मोठा यज्ञ आहे बरं का. टाळी वाजवणं, काही लोक टाळी कशी वाजवतात महाराजांना सांगितले, हे टाळी वाजवण्याची पद्धत आहे का काय नेमकं. टाळी खन 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 असं वाजवायचं असं. आणि ऐका, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये लाज भय शंका सगळं सोडायचं आणि मोकळ्या मनानं इथे येऊन नाचायचं. ऐका बरं का, इथं आल्याच्या नंतर फुगडी वगैरे मोकळ्या मनानं असणारी खेळायची. कोणी जर उठ म्हणलं तर माणसानं पटकन उठायचं. लोक मोकळ्या पटांगणात तिकडं नाचायचं चालू लोकांनी बरं का. पण इकडं आजूबाजूनं कुणाला उठवलं का नाही, थोडा फुगडी खेळ, मला फुगडी मला नाही जमत. म्हणजे इकडं म्हणलं की अजिबात नाही, अंगाला एवढा तणका आणायचा, अजिबात फुगडी वगैरे जमत नाही अजिबात. ऐकून घ्या माझं थोडंसं. इथं जर कोणी जर नाही नाचला ना, तुम्ही काही कुत्रे बघितले असेल, कुत्रे ऐका माझ्याकडं, त्यांना मागून लकवा झालेला असतो. इकडे बघा माझ्याकडे थोडं, त्यांचं नाचणंच बंद होत नाही पुन्हा, बरोबर आहे का. इथं जर कोणी नाही नाचला तर मग देव त्याला बरोबर तिकडे नाचू येतो. आणि इथं जर नाही टाळी वाजली तर एकदा माझ्याकडे बघा, मग असलं होते बरं का पुन्हा. आता हा, याच्याकरता इथं आल्याच्या नंतर मोकळ्या मनानं असणारं कीर्तन असेल, भजन असेल, हरिपाठ असेल, खन खन टाळ्या वाजवायचा असा, विडाला विडाला. अखंड हरिनाम सप्ताह करता वर्गणी जर द्यायला करता सुरुवात जर केली ना, जसं आपण म्हणतो का नाही, हुंडा किती मागू द्या, जमीन घेण्याकरता किती पैसा मागू द्या, जमीन आपल्यालाच भेटली पाहिजे, तसं अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माणसानं असं म्हणलं पाहिजे, सगळ्यात पुढे आकडा आपला घ्यावा. शांत बसा. वर्गणी देते वेळेस आकडा सगळ्यापेक्षा आपला मोठाच आकडा असावा. नाही तर लोक काय करतात, दुसरीकडे किती खर्च करतात, इकडे म्हणले की अजिबात नाही. काही लोक म्हणतात गेल्या वर्षीचा हिशोब दिला नाही, तू पहिलं द्या अगोदर, वर्गणी द्या अगोदर. करोनाच्या कालावधीमध्ये जर आपल्याला वाचून जर देवानं ठेवलं असेल त्याचं दुसरं तिसरं काही कारण नाही. अनेक लोक मरण पावले, बिनकामी भंगार देवानं सगळंच घेऊन गेला बरं का. हे कुठल्याच कामाचे नव्हते. जेवढे वाचलेत का नाही आता हे सगळे कामाचे आहेत. आणि त्या कालावधीमध्ये लोकांनी पैसे घातले, माणूसही गेला. तुम्हाला वाचून ठेवलेला याचा सार्थक जर करायचं असेल तर पहिली वर्गणी अगोदर जमा करायची आपली, विडाला विडाला. आणि दान करत असताना अखंड हरिनाम सप्ताहामध्ये कोणतं कोणतं दान करायचं ते सांगतो तुम्हाला. भूमी दाने होसी भूमी पाळो, कनक दाने कांती निर्मळो, चंदन दाने सदा शीतळो, जन्मो जन्मी प्राणी जन्मो जन्मी प्राणी अन्नदाने दृढ
अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दान कसं करायचं ते अगोदर ऐका. दान करत असताना दान असं करायचं सुंदर स्वरूपामध्ये. हे बाहेरगावचे वारकरी मंडळी येतात का नाही, वारकरी मंडळी आल्याच्या नंतर स्वतःचं घर असणारं स्वतः खाली करायचं. जागेमधली असणारी जागा बाहेरच्या मंडळी करता, वारकऱ्या करता, चहा पाणी घेण्याकरता, राहण्याकरता, ही देवाचे वारकरी आहेत, भक्त आहेत, त्यांना राहण्याकरता व्यवस्था करायची. कुणाकरता? बाहेरच्या मंडळी करता. ऐका, त्याचं कारण एक आहे, हे वारकरी म्हणजे बाहेरगावून आलेले असतात, त्यांची व्यवस्था होणं फार गरजेचं आहे. एवढंच नाही, पंक्तीला गावातल्या लोकांनी अगोदर जेवण्याकरता बसावं का बाहेरच्या लोकांनी बसावं? गावातल्यांनी बसावं, बरोबर ना? पहिल्या पंक्तीला त्यांनीच बसावं. पाहुण्याला पोहोचलंय का नाही पोहोचलं याचा विचारच करायचा नाही, आपणच सुरू करायचं अगोदर. असंच करावं ना? अजिबात नाही. अगोदर जर व्यवस्था कुणाची करायची असेल तर बाहेरच्या लोकांची अगोदर व्यवस्था करायची. बाहेरचे लोक तुमचा जाऊन प्रचार करतात, गाव म्हणजे बनसावर गाव, मुलगी द्यावी तर कुठं द्यावी? हा, असं मोठ्यानं बोला की जरा. हा हा, मुलगी द्यावी तर कुठं द्यावी? बनसावर गाव मध्ये. आणि एवढंच नाही, आपल्या घराची लक्ष्मी जर बनवायची असेल तर मुलगी कुठली असावी? बनसावर गावची. मग याच्याकरता कसं वागलं पाहिजे माहिती? आपल्या गावाचा प्रचार होण्याकरता आलेल्या माणसाला चांगलं सहकार्य करायचं. आम्ही जे तुमच्या गावात आलो का नाही, तर या गावाचा प्रचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो. विडाला विडाला. नंबर 1, भूमिदाने होसी भूमी पाळू. लक्ष देऊन ऐका. ज्यांनी ज्यांनी देवाच्या मंदिराला जमीन दान दिली, सहकार्य केलं, पुढल्या जन्मामध्ये त्याला जमीन जास्त मिळणार. त्याचं दृष्टांत देतो. आता जेवढ्या जेवढ्या लोकाला जमीन जास्त आहे का नाही, 10 एकर, 15 एकर, 20 एकर, 25 एकर, यांनी असं समजायचं पहिल्या जन्मामध्ये कुठंतरी देवाला गुंठा, अर्धा गुंठा, काहीतरी फूट 2 फूट देवाकरता सोडून दिलेला आहे. आणि ज्याला एकर आणि अर्धा एकर आहे, ज्याच्या 7-12 कोरे आहेत का नाही, त्यांना समजायचं देवाला काहीच दान दिलं नाही. देवा करता भूमी दाने होसी भूमी पाळू. नंबर 2 ऐका. कनक दाने कांती निर्मळू. कनक शब्दाचा अर्थ होतो सोनं. देवाला काय दान करावं माहिती? सोनं देवाला दान करायचं. आपले हनुमंतराय आहेत, हनुमंतरायाच्या बाबतीमध्ये दान करत असताना हनुमंतरायाला सोन्याचा किंवा चांदीचा मुकुट तयार करायचा. आणि दान कुणाला करायचा? हनुमंतरायाला. एवढंच नाही, हनुमंतरायाच्या हातामध्ये गदा असतो, चांदीचा सोन्याचा गदा असताना असा दान करून टाकायचा. तुम्ही म्हणाल एवढं दान केल्याच्या नंतर होतं काय? त्याचं कारण असं सांगितलं, पुढल्या जन्मामध्ये माणूस गोरा पान जन्माला येतो. कळायला ना मी काय म्हणतोय ते? पुढल्या जन्मात गोरा पान माणूस जन्माला येतो. जे आताच्या जन्मामध्ये काळे माणसं आहेत, माझ्याकडे बघायला कळत नसेल तर. हा, इकडं अभिमन्यूचे वडील बी आहेत बघा, मॅचिंगच आहे आमच्या दोघांची, काय अडचण आहे. हा, ह्या माणसाचे जे काळे आताचे दिसणार आहेत, त्या पहिल्या जन्मामध्ये कुठं सुद्धा देवाला काही दान दिले नाही. आणि आताचे जेवढे माणसं गोरे पान दिसालेत का नाही, नजर के सामने, असे माणसं नुसते असे का नाही गोरे पान जे दिसालेत ना, पहिल्या जन्माकरता सोन्याच्या बाबतीमध्ये देवाला दान केलंय. विडाला विडाला. तिसरी गोष्ट आहे का, देवाला दान करत असताना काय दान करायचं? तिसरी गोष्ट असं सांगितली, देवाचं मंदिर आहे, देव आहे, देवाच्या शरीराला लावण्याकरता जर काही दानच करायचं असेल, चंदनाची असणारी लाकूड घ्यायचं आणि चंदनाच्या बाबतीमध्ये चंदन उघळायचं आणि देवाला गंध लावण्याकरता काय करायचं? चंदनाचं दान करायचं. कुबजेनं काय करीत होती? कुबजा कंसाच्या बाबतीमध्ये चंदन उघडून नेत होती. एक दिवस तिनं काय केलं, तेवढं चंदन श्रीकृष्ण भगवंताला लावलं. श्रीकृष्णानं काय केलं, तिचं सगळं शरीर असणारं सुंदर करून टाकलं. आपलं शरीर शीतळ आणि चांगलं दिसण्याकरता जर काय करायचं असेल तर दानाच्या स्वरूपामध्ये चंदन दान देवाला दान करून टाकायचं. विडाला विडाला. आणि ज्यांनी ज्यांनी पहिल्या जन्मामध्ये देवाच्या बाबतीमध्ये चंदनाचं दान केलं, ते आताच्या काळामध्ये माणसं 12 महिने 24 तास सारखे हसलेलीच माणसं आहेत. काही माणसं असतात गरीब, 1-1.5 एकर जमीन, एवढे खुश का नाही? नंबर 1, त्यांची पत्नी मोटरसायकल बसून नुसती माग अशी बसलीच आहे अशी. हा, एकदम आनंदात. कशा करता माहिती का? 1.5 एकर जमीन पण आनंदात जगाले. सकाळी बघितलं तरी हसायलाच आहे, दुपारी बघितलं तरी हसायला, चोपदार सारखं नाही, संध्याकाळी बघितलं तरी हसायलाच आहे. माणसानं कसं असं माहिती का,
एकदम हसल्यासारखा असणारा चेहरा असावा. काही माणसं असतात कधी बघा उदासच चेहरा, सोयाबीनला किती भाव विधान, कापसाला किती, बगल तेव्हा उदासच नुसते. माणसानं जीवन जगावं एकदम आनंदाच्या स्वरूपामध्ये, हसण्यासारखं जीवन जगावं. विडाला विडाला. आणि अन्नदान करत असताना सप्त्याच्या बाबतीमध्ये चांगली असताना पंगत करावी ना अन्नदान करावं. याचा परिणाम असा होतो ते ऐका. ज्यांनी ज्यांनी सप्ताहाची पंगत केली, अन्नदान केलं आणि सप्ताहाला सहकार्य केलं, त्याचं आयुष्य मात्र वाढतं. अन्नदाने दृढ आयुष्य, मंदिरदाने भुवन पालखी, उदकदाने सदा सुखी, सुपरिमळू उपचारा. अन्नदान जर केलं तर आयुष्य वाढतं. एवढंच नाही, जर पाण्याचं दान केलं तर माणूस सुखी होतो. आणि जर एखाद्या वेळेस देवाच्या बाबतीमध्ये मंदिराला सहकार्य केलं, त्याला बसण्याकरता चांगली गाडी आणि चांगलं असणारं घर मिळतं. विडाला विडाला. म्हणून असा असणारा यज्ञाचा असणारा भाग, नगरीच्या बाबतीमध्ये बनसावर गाव आणि सुंदर स्वरूपामध्ये असणारा अखंड हरिनाम सप्ताह, दुपारची असणारी सेवा आहे. आणि या सेवेच्या बाबतीमध्ये आज 2 असणारी पर्वकाळ महत्वाचे आहेत. आजचा कोणता पर्वकाळ आहे? पहिला पर्वकाळ एकादशी आणि दुसरा असणारा पर्वकाळ सोमवार. एवढे तुम्ही भाग्यवान आहेत का नाही? सोमवार आलेला आहे एकादशीच्या दिवशी आणि एकादशी आलेली आहे, म्हणजे आज ज्यांनी एकादशी धरली त्यालाही सोमवारचं पुण्य आहे आणि सोमवार जरी धरलं तरी एकादशीचं पुण्य आहे. आणि त्या दिवशी मी माझंही भाग्य समजतो, दोन्ही पर्वकाळाच्या बाबतीत माझं कीर्तन आहे. हा, सुंदर स्वरूपामध्ये ही एकादशी किती श्रेष्ठ आहे ते ऐका. ऐका व्रताची महिमान, नेमे आचरती जन, गाती ऐकती हरी कीर्तन, ते समान विष्णूसी. तुम्ही जेवढे कीर्तन आलात का नाही, आता तुम्ही या ठिकाणी एकादशीचं व्रत केलेलं आहे आणि व्रत करून तुम्ही देवाचं नामचिंतन करत आहात, कीर्तन ऐकत आहात. तुमच्यामधील विष्णूमध्ये आज कसला सुद्धा बदल नाही. पण कीर्तन सुटल्यास कोणी मोबाईल काढून सूर्य भगवंताला फोन लावून सांगू नका की लय ऊन जास्त लागायलंय. फक्त कधी माहिती, तुम्ही कीर्तनात आता बसले आहात ना, तुमची किंमत आणि विष्णूची किंमत एकच आहे. कशा करता? तुम्ही व्रत केलेलं आहे आणि देवाचं नामचिंतन ऐकत आहात. विठाला विठाला. एकादशीचं व्रत जर वर्णन करायचं म्हटलं तर हे व्रत एका दिवसाचं नाही. किती दिवसाचं आहे ते ऐका. ज्यांना एकादशीचं व्रत करायचं आहे त्यांनी 3 दिवसाचं व्रत करायचं. कसं ते ऐका. नंबर 1, दशमीच्या दिवशी काय करायचं माहिती? 3 टाइम जेवण करायचं. बरोबर ना? तरी म्हणतात बरोबर आहे, बरोबर. दशमीच्या दिवशी 3 टाइम नाही खायचं. किती? 1 टाइम. फक्त दशमीच्या दिवशी एकदाच जेवण करायचं. एकादशीच्या दिवशी अजिबात काही खायचं नाही. फक्त लवंग घ्यायची, तोंडामध्ये ठेवायची. त्याच्या पुढला आणखी आहे का, लवंग सुद्धा सांगितली नाही, नुसतं पाण्यावरच एकादशीच्या दिवशी थांबायचं. काही महिला मधील म्हणतात, मा एवढं जमल का आता? आणि बारशीच्या दिवशी असं वर्णन केलेलं आहे, फक्त बारशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की एकदा थोडंसं असणारं भोजन करायचं. हे 3 दिवसाचं असणारं व्रत आहे. लोक म्हणतील हे व्रत केल्याच्या नंतर 3 दिवसाच्या बाबतीमध्ये नेमकं फळ काय आहे ते ऐका. दशमीच्या दिवशी जर एकच वेळेला जर जेवण केलं ना, तर दशमी किती महान आहे ते सांगतो. दशमी जाना महाविष्णू, एकादशी श्री नारायणो, द्वादशी श्री भगवानो, भक्त साई आकारणे, भक्त साई आकारणे, दशमी जाना
कोणी जर दशमीचं व्रत केलं ना, तर दशमीचं व्रत केल्याच्या नंतर दशमीच्या दिवशीची देवता आहे महाविष्णू. दशमीचं व्रत जर एक वेळेला जर जेवण केलं तर त्या दिवशी त्या भक्तावर महाविष्णू प्रसन्न होतात. आजचा पर्व काळ आहे एकादशीचा. आजच्या दिवशी हा जो दिवस आहे तो श्री नारायणाचा दिवस आहे आजचा दिवस. आणि उद्याचा जो दिवस आहे का नाही, दशमी जाना महाविष्णू, एकादशी श्री नारायणू आणि द्वादशी श्री भगवानू. उद्याचा जो दिवस आहे ना, तर तो द्वादशीचा दिवस श्री भगवंताचा असणारा हा द्वादशीचा दिवस आहे. 3 दिवसाचा असणारा व्रत आहे. काही लोक म्हणतील आम्ही जर एकादशी जर नाही धरली तर याच्या बाबतीमध्ये काही तुमची काही बोलण्याची भूमिका. तर काही लोक काय करतात ऐका, बाहेरी मिरवी एकादशी. बाहेर गेल्याच्या नंतर बघा काही महाराज लोक सुद्धा करतात बरं का, हे आमच्याकडे मी थोडंसं घेतो. कीर्तनाच्या ठिकाणी जायचं म्हणायचं एकादशी आहे, इकडे घराकडून छान छान स्वरूपामध्ये भजे वगैरे चपाती खाऊन निघाले कीर्तनाला. बाहेरी मिरवी एकादशी, चोरोणी खाय अन्नासी, उदर शूळ लागे तयासी, ना तरी कुक्षी गुल्म होती. कुणी जर बाहेर सांगू लागला ना मला एकादशी आहे एकादशी आहे, चोरून इकडे भजे वगैरे खातो, भाकरी खातो, चपात्या खातो, लोकाला सांगतो मला एकादशी आहे, त्याच्या बाबतीमध्ये वर्णन केलंय पुढल्या जन्मामध्ये त्याच्या बाबतीमध्ये का असं वर्णन केलंय त्याचं पोट दुखायचं राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, लहानपणी जसे लेकराला जंत होतात का नाही तशा स्वरूपामध्ये त्याला जंत होतात. हे एकनाथ महाराजांची भाषा आहे. विडाला विडाला. ही एकादशी किती स्वरूपामध्ये श्रेष्ठ आहे ते ऐका. एकादशीच्या दिवशी वर्णन असं केलेलं आहे, जी लोक फराळाच्या बाबतीमध्ये दान धर्म करतात ना, यांच्या बाबतीमध्ये किती पुण्य आहे ते ऐका. नंबर 1, काही पर्वकाळ सांगितलेले आहे. दान धर्म करत असताना ग्रहण लागतं का नाही, ग्रहण, त्या ग्रहणामध्ये सुद्धा दान धर्म करावं. त्या ग्रहणापेक्षा जर दान धर्म श्रेष्ठ कोणता असेल तर व्यतिपात. व्यतिपातापेक्षा जर श्रेष्ठ काय असेल तर ग्रहण असेल, व्यतिपात असेल, वैधृती असेल, पुन्हा मकर संक्रांतर, असे टप्प्याटप्प्यानं भाग सांगितले. त्याच्यानंतर जर दान कशाचं श्रेष्ठ असेल, एकादशीच्या दिवशी लोकाला फराळ खाऊ घालणे हे सगळ्यापेक्षा असणारं दानाचं भाग मोठा आहे. विटाला विटाला. काही लोक म्हणतील आम्ही एकादशी करणार नाही आणि दुसरे असणारे व्रत आम्ही करणार. कुणी गुरुवार करतं, कुणी वेगवेगळे असणारे वार धरतात, मोठमोठे व्रत दुसरे करतात. पण एक लक्षामध्ये ठेवा बरं का, सगळे जे व्रत आहेत का नाही, सगळे उपवास आहेत, सगळे येऊन जर पाया कोणाच्या पडत असतील तर सगळे येऊन कोणाच्या पाया पडतात माहिती का, एकादशीच्या येऊन पाया पडतात. मग माझं मत असं आहे, सगळे व्रत येऊन जर इथं एकादशीला भेटत असतील तर आपण त्यांच्याकडे जायची गरज नाही, आपणच एकादशीचं व्रत करा ना. अनंत व्रताची या राशी, प्रमाण ऐका, अनंत व्रताची या राशी पाया लागती एकादशी, या दिनी हरिदिनी आख्यायसी, त्या दिवसापै आली. म्हणून हरिदिन जर कशा करता म्हणत असतील तर त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. ज्या दिवशी एकादशी असते सकाळपासून रात्रीपर्यंत त्या दिवशी हरीचा दिवस असतो आणि हरी त्या दिवशी प्रगट होतो. विठाला विठाला. ज्या माणसानं एकादशीचं व्रत केलं तर त्या माणसाच्या बाबतीमध्ये एक वर्णन असं केलेलं आहे, ज्यानं एकादशीचं व्रत केलं तो स्वतः तर तरतोच तरतो, आई वडिलाला तारतो, नवे आपलं जेवढं गणगोत आहे त्या सगळ्या जणाला असणारं तारतो. याला प्रमाण आहे का, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार, मातृ पितृ भ्राता सगो
एकादशी करणारा माणूस अनेक लोकाला असणारा तारतो. एक प्रश्न विचारतो, एकादशी जवळ आल्याच्या नंतर आपल्याला आनंद वाटतो का दुःख वाटतं? बोला ना, मी काय विचारतोय लक्ष करून ऐका. आनंद वाटतो का दुःख वाटतं? काही जणांना करमत नाही एकादशी आल्या जवळ. एकादशी आली बाबा, आता उद्याच्याला काय दिवसभर उपाशीच मारावं लागतं बरं का. हा, एकादशी जवळ आली, काही जणांना ते करमत नाही, आता काय करावं आणि काय नाही, आता उद्याच्याला तर काही भाकरी खायला जमत नाही काही नाही. आणखी गोष्ट आहे का, सगळ्यात जास्त जर भाकर कधी खाऊ वाटत असेल, भाजी कधी खाऊ वाटत असेल माहिती का, एकादशीच्या दिवशी. एरवी माणूस उपास राहील दिवसभर, पण एकादशीच्या दिवशी त्याला इतकी भाकरी खाऊ वाटते ना, काय वर्णन करावं. ऐका, सुंदर स्वरूपामध्ये नाथराय वर्णन करतात. आली एकादशी परिसोनी, प्रमाण ऐका, आली एकादशी परिसोनी, उल्हास उपजे ज्याचे मनी, धन्य धन्य त्याची जननी, प्रसन्न अवनी तेने केली. ज्याला एकादशी जवळ आल्याच्या नंतर ज्याला आनंद वाटतो, त्याची आई पवित्र आहे, त्याचे वडील पवित्र आहेत, आणि ज्या आईच्या पोटी त्याचा जन्म झाला त्या आईचं पोट सुद्धा असणार पवित्र आहे. पण एकादशी जवळ आल्याच्या नंतर त्यांना आनंदानं नाचला पाहिजे. विठाला विठाला. एवढी असणारी एकादशी सुंदर स्वरूपामध्ये श्रेष्ठ आहे. या एकादशीचं महात्म्याच्या बाबतीत जर वर्णन जर करायचं म्हटलं, सगळ्यात अगोदर जर एकादशीचं व्रत जर कोण केलं असेल तर सूर्यवंशामधला एक राजा होऊन गेला, त्या राजामुळे आपलं एकादशीचं व्रत चालू आहे. त्या राजाचं नाव आहे का, रुक्मांगद म्हणायचा असणारा राजा. सगळ्यात अगोदर जर एकादशीचं व्रत जर कोण सुरुवात केलं असेल तर रुक्मांगद नावाच्या राजानं एकादशीचं व्रत सुरुवात केलं. एकादशी त्यानं केल्यामुळं परिणाम असा झाला, एकटा वैकुंठाला गेला नाही तर सगळी अयोध्या नगरी त्यानं वैकुंठाला घेऊन गेला. एवढं एकादशीचं व्रत आहे. माझी तर भूमिका अशी आहे सांगण्याची, अहो तेवढं जरी व्रत आपल्याच्यानं नाही झालं, 50% करा. सगळे जरी वैकुंठाला नाही गेले तर कमीत कमी आपण तरी वैकुंठाला गेलं पाहिजे. विठाला विठाला. द्वादशीचं व्रत जर कोण केलं असेल तर श्रीमद भागवत महापुराणामध्ये वर्णन केलं आहे. अंबरीश नावाचा राजा आहे. द्वादशीचं व्रत जर कोण केलं असेल तर सकाळी सूर्य उदय झाल्याबरोबर अन्न प्राशन करणे, अन्न खाणे, हे दुसरं असणारं द्वादशीचं व्रत अंबरीश नावाच्या राजानं केलं. म्हणजे एवढं महान असणारा हा व्रताचा असणारा भाग आहे. एकादशी फार स्वरूपामध्ये असणारी श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, बाबांनो एकादशीचं व्रत मात्र 100% केलंच पाहिजे. तुकोबारायांना प्रश्न विचारा, नाही केलं तर तुकोबाराय सांगतात त्याच्या बाबतीमध्ये मला तळमळ वाटते. अभंगाचं पहिलं
खुमाई विठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई ठोबार खुमाई. महाराजांनी सुंदर असणार प्रमाण दिलं. टाळ्या वाजवा एकदा. त्यांच्याकडे बघितल्यास मला तर असं वाटलं यांना काही सलाईनच लावावं लागतं की म्हणलं. शरीर प्रकृती अशी काय आवाज चालते माणसाचा. आता त्यांच्या शेजारीच आहेत बघा बरं. आता खाऊन पिऊन ओके, पण तब्येत कशी आहे विचार करा. एवढा आवाज वर चालणं म्हणजे काही साधी गोष्ट आहे काय? हा महाराज, काही माणसं अशी असतात, माईक जरी जवळ दिलं का नाही, काय करू माईक एवढ्या अंतरावर म्हणत असणार, ताकद लावून असणार म्हणायचं. काही बैल पण असे असतात बरं का, बारके बारकेच पण अवताला झोपले का नाही निस्ते वडालेच असतात असे. कुठल्याही कामाला माणूस असा तरबेजच माणूस लागतो. आता ऐका, सुंदर स्वरूपामध्ये पहिलं चरण असतं तुकोबराय सांगतात, एकादशी व्रत नंबर 1 आणि सोमवार न करीती. जो एकादशीचं व्रत करत नाही, जो सोमवारचं व्रत करत नाही, त्याची गती मात्र फार वाईट होईल. याच्या पुढे एक दृष्टांत देतो, थोडंसं पुढं चलतो. जे जे भाविक भक्त सोमवारचं व्रत करतात त्यांच्याकरता राहण्याकरता जर कोणता भाग असेल तर राहण्याकरता त्यांच्याकरता कैलास पर्वत सांगितलेला आहे. भगवान शंकर आणि उमापती यांच्या बाबतीमध्ये वर्णन सांगितलेलं आहे. त्या माणसाकरता राहण्याकरता सोमवारचं व्रत जर केलं, शिवरात्रीचं व्रत जर केलं तर त्याच्याकरता राहण्याकरता कैलास पर्वत. मग हे व्रत सोमवारचं करत असताना श्रीमंतानंही करावं, लक्ष करून ऐका बरं का, गरिबानंही करावं, एखाद्या वेळेस कुठल्याही जातीमधला माणूस असो त्यानं सुद्धा हे व्रत करावं. त्यानं जर व्रत केलं तर त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. 100% असं वर्णन केलं आहे. याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री. कसलाही माणूस असू द्या त्याचा मात्र उद्धार 100% होतो. जरा माईकला जवळ लावा त्याला स्वर जरा ऐका. सोमवारच्या बाबतीमध्ये नेमकं व्रत कोण केलेलं आहे याच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर आपल्या इथं पाठीमागे एक शिव महापुराणाची कथा झालेली आहे. झाली ना? आता तुमच्या लक्षामध्ये नसेल पण परत एकदा आठवण आणून देण्याकरता, सोमवारचं व्रत मोठमोठ्या श्रीमंत लोकांचं, चांगल्या जातीमध्ये जन्माला आले ह्या लोकांचं सोडून द्या. एका वेश्येनं सोमवारचं व्रत केलेलं आहे. एका वेश्येनं बरं का. आणि त्या वेश्येचं नाव सांगितलेलं आहे महानंदा. लक्ष करून ऐका बरं का. ही महानंदा म्हणजे चांगल्या कुळामधल्या अशातला भाग नाही. ती एक वेश्या आहे. आचरण तिचं वाईट आहे, पण तिच्या बाबतीमध्ये एक वर्णन असं केलेलं आहे, सगळ्या अंगाला विभूती लावणे, डोक्याच्या बाबतीमध्ये असेल, हातामध्ये असेल रुद्राक्ष असणारे धारण करणे, भगवान शंकराचं सोमवारचं व्रत करणे, ओम नमः शिवाय म्हणणे, आणि त्या महानंदेनं 2 असणारे एक कोंबडा आणि एक माकड पाळलेलं होतं त्या महानंदेनं. आणि महानंदेनं काय करायचं, नृत्य शाळेमध्ये त्या कोंबड्याला आणि माकडाला त्यांच्या अंगावर सगळे जर दागिने कोणते असतील तर सोन्याचे नाही, फक्त रुद्राक्ष. जशी महानंदा नाचायची तसं ते कोंबड सुद्धा नाचायचं, माकड सुद्धा नाचायचं. महाराज, वाईट आचरणाची ही महानंदा, पण सत्वाच्या बाबतीमध्ये वर्णन तिचं असं केलं, एकदम असणारी अग्रेसर. एकदा जर शब्द दिला ना तर त्या शब्दाच्या बाबतीमध्ये न पालटणारी असणारी होती. एक दिवस तिची तपश्चर्या सोमवारच्या बाबतीमध्ये वाढली, भगवान शंकराच्या बाबतीमध्ये वाढली. भगवान शंकर सत्वहरण करण्याकरता, परीक्षा घेण्याकरता त्या महानंदेच्या जवळ आले. त्यावेळेस महानंदेनं त्यांचं आदरातिथ्य केलं. हेच भगवान शंकर आहेत हे मात्र तिला मात्र कळालं नाही. शेवटी भगवान शंकराच्या हातामध्ये सोन्याचं असणारं एक कडं होतं घातलेलं, जसे माणसं हातामध्ये घालतात का नाही, असं एक कडं होतं. महानंदेनं सेवा केल्याच्या नंतर प्रश्न बोलण्याकरता सुरुवात केली, तुम्ही कोण, कुठले? देवानं सगळा असणारा खोटा निरोप दिला. महानंदा सारखी भगवान शंकराच्या हातामधल्या कड्याकडे बघू लागली. देवानं बोलण्याकरता सुरुवात केली, महानंदा, तुझं सारखं लक्ष माझ्या कड्या, हातामधल्या कड्याकडे आहे. हे तुला हवा आहे का?
त्या महानंद्यानं सांगितलं काही हरकत नाही, माझं जे प्रेम आहे ना आता त्या कड्याच्या बाबतीमध्ये जडलेलं आहे, तेवढं कडं मला तुम्ही देऊन टाका. त्यावेळेला भगवान शंकरानं बोलण्याकरता सुरुवात केली, हे जर कडं आमोलिक मी जर तुला दिलं तर याच्या बदल्यामध्ये मला काय मिळेल? त्या महानंद्यानं सांगितलं, 3 दिवसापर्यंत तुमच्या सोबत मी पत्नी म्हणून असणारा संसार करील. त्यावेळेस भगवान शंकराने सांगितलं, याला साक्षीदार कोण? महानंदेनं सांगितलं, चंद्र आणि सूर्य याला साक्षीदार आहेत. साक्ष देत असताना आणि शपथ घेत असताना भगवान शंकराच्या छातीला तिनं 3 वेळण्याकरता बोलण्याकरता सुरुवात केली. भगवान शंकराला ती महानंदा म्हणते, इथून पुढल्या 3 दिवसापर्यंत मी तुमची अर्धांगिनी म्हणून असणारी सेवा करील. छातीच्या ठिकाणी 3 वेळेला असणारा हात लावला. भगवान शंकरांनी आपल्याजवळ असणारे एक ज्योतिर्लिंग होतं, नवे नवे पिंड होती, ती पिंड महानंदेच्या हातामध्ये दिली आणि सांगितलं, महानंदा हे तर कडं मी तुला दिलेच आहे, पण ही जी पिंड तुला मी देणार आहे ना आता, या पिंडीची व्यवस्था चांगल्या स्वरूपामध्ये करायची. जर हे भंग पावलं, चोरी गेलं, याचा नाश झाला, मी मात्र पुन्हा जिवंत राहणार नाही. देवानं काय केलं? तेवढी पिंड तिच्या हातामध्ये दिली. रात्रीच्या वेळेला भगवान शंकर सगळे लोक झोपल्याच्या नंतर देवाने तिची परीक्षा पाहत असताना जिथं पिंड ठेवलेली होती, जिथं कोंबडा बांधलेला होता, माकड बांधलेलं होतं, आणि जिथं नृत्यगानाची शाळा होती ना, सगळ्या असणाऱ्या त्या भूमीच्या बाबतीमध्ये त्या नृत्यशाळेला अग्नी असणारा लावून दिला. ज्या वेळेला सगळे लोक विझवण्याचा प्रयत्न करू लागले, महानंदा जागृत अवस्थेमध्ये येते ना, आल्याच्या नंतर पाहते तर ते शिवलिंग नाही. आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, माकडाची दोरी असणारी सोडली आणि माकडानं कोंबड्याला सोडलं, 2 जण असणारी पळून गेले, पण शिवलिंग मात्र त्या ठिकाणी अग्नीमध्ये जळून गेलं. देवानं सांगितलं, माझं जर शिवलिंग आता जळून गेलं असेल तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही. त्या महानंदेला सांगितलं, आता माझ्याकरता चितेची व्यवस्था करायची. मालकानं सांगितल्याबरोबर महानंदेनं काय केलं? चितेची व्यवस्था केली. देवानं जळत्या चितेमध्ये असणारं स्वतःचं शरीर असणारं समर्पित करून टाकलं. महानंदेची परीक्षा घ्यायची होती. परीक्षा ऐका, त्या महानंदेचे पती परमेश्वर 3 दिवसाकरता जर कोण असतील तर भगवान शंकर आहे. जुन्या काळामध्ये नेम असा होता, मालक जर मरण पावले तर पत्नीनं पाठीमागं काय करायचं? बोला, सती जायचं. महानंदेनं भगवान शंकराच्या छातीला हात लावून सांगितला होता, 3 दिवसापर्यंत तुमची सेवा पत्नीच्या स्वरूपामध्ये करील. महानंदेनं काय केलं? भगवान शंकरांनी ज्या चितेमध्ये असणारं स्वतःचं शरीर समर्पित केलं होतं, महानंदेनं सुद्धा त्या देवाला आपला पती परमेश्वर समजून चितेमध्ये उडी टाकण्याकरता सुरुवात केली. तेवढ्याच वेळामध्ये भगवान शंकर प्रगट झाले आणि तिचा हात पकडला आणि सांगितलं, महानंदा केवळ फक्त तुझी परीक्षा घेण्याकरता आलो होतो, परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली. आज सुद्धा ती महानंदा कैलास पर्वताच्या ठिकाणी असणारी आहे. आणि शिवलीला अमृताचा ग्रंथाचं कोणी पारायण जर करत असेल तर शिवलीला अमृताच्या ग्रंथामध्ये सगळ्यामध्ये महत्वाचा अध्याय जर कोणता असेल तर कोणता आहे? 11वा अध्याय आहे. आणि या महानंदेनं व्रत जर कुठलं केलं असेल, एक सोमवारचं, शिवरात्रीचं, भगवान शंकराची असणारी आराधना. म्हणून तुकोबाराय सांगतात, एकादशीचं व्रत आणि सोमवारचं व्रत जो कोणी करत नाही त्याची गती जर सांगायची म्हटलं ना, कोण त्याची गती होईल नेनो, कोण त्याची गती. म्हणून आपल्याकरता जर श्रेष्ठ व्रत कोणते सांगितले असतील तर आपल्याकरता एक एकादशी आणि नंबर 2 व्रत जर कोणतं असेल
तर सोमवारचं असणार व्रत. दोन्हीपैकी कमीत कमी एक तरी व्रत आपण करावं. कुणाला सोमवार जमत नसेल त्यांनी एकादशी करावी, कुणाला एकादशी जमत नसेल त्यांनी सोमवार करावं. आणि दोन्ही जर जमत असेल तर एकदम आनंदाची गोष्ट आहे बरं का, त्याच्यामध्ये काही असणार अडचण नाही. भेदभाव मात्र अजिबात करायचा नाही. ऐका, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. या दोन देवामध्ये जर भेद जर सांगायचा म्हटलं ना, जास्त भेद नाही बरं का, फरक फक्त एवढाच आहे, फक्त एक वेलांटीचा फरक आहे. कसा सांगू? भेदिकासी नाड आणि एक वेलांटीची आड, या दोघांमध्ये फक्त फरक जर सांगायचा म्हटलं, हरी म्हटलं वेगळा भाग आहे ना, हर म्हटलं की वेगळा भाग आहे, फक्त वेलांटीचा असणारा हा फरक आहे. उजवे वाम भाग आणि तुका म्हणे एकचे अंग, म्हणजे उजवा भाग आणि डावा भाग शरीराचा फक्त म्हणण्याकरता आहे, ते दोन्ही मिळूनच शरीर आहे. विठाला विठाला. म्हणून तुकोबराय सांगतात, काय करू बहु वाटे तळमळ, आंधळे सकळ बहिरमुख, सुंदर असणार प्रमाण दिलं. ऐका, तळमळ शब्दावर जर बोलायचं म्हटलं का नाही, काही जणाला तळमळ असते, ते कुणाकुणाला ते ऐका. देवाला जर तळमळ कुणाची असेल तर भक्ताची. ऐका बरं का, देवाला तळमळ कुणाची असेल? भक्ताची. संताला तळमळ जर कुणाची असेल तर संताला तळमळ आहे जीवाची, की ह्यांनी उद्धार हे का पावत नसेल. आणि पुढे एक वाक्य ऐका, आई वडिलाला जर तळमळ कुणाची असेल तर कुणाची? लेकरायची बरं का, लेकर शिकावे. सासूला तळमळ कुणाची असते? बोला की. सासूला तळमळ आपल्या सुनाची असते. माय मी एवढ्या दिवसानं जमा करून ठेवलंय, आता हिनं वाटोळ करून बरं का, ही तळमळ असते बरं का. तिनं जर लईच वाटोळ करू लागली का नाही, तिला करमत नाही बरं का, ही तळमळ असते, तळमळ. आणि ही जी तळमळ आहे का नाही, ज्यांनी ज्यांनी प्रॉपर्टी कमवून ठेवली, पाठीमागलच्या बाबतीमध्ये त्यांना असणारी तळमळ असते. ही खास तळमळ असणारी भूमिकाची आहे. आणि ऐका, माणसाला तळमळ कशाची असावी ती एक ऐका, स्वतःचा माझा उद्धार व्हावा ही एक माणसाला तळमळ असावी. काय मी उद्धार पावेल पावेला, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगता जन, ऐसे तुम्ही सांगता जन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त
सुंदर असणार प्रमाण दिलं. आता तशी माझी वेळ आता संपलेली आहे बरं का, 12 वाजलेले आहेत. पण या अभंगावर मी थोडंसं पाठ केलेलं आहे बरं का, थोडं चिंतन. पण माफी मागून बोलतो, पाठ केलेलं दुसऱ्या अभंगात मला सांगता येत नाही. पण एक 10 मिनिटं फक्त तुमची घेतो. पुन्हा परत आपल्याला कथा सुरुवात करायची आणि तुम्हाला भुका पण लागली असतील आता फराळा करता बरं का. आता ऐका, सुंदर स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे. तिसरं चरण असं आहे, हरिहरासी नाही बोटभर वाती. ऐका बरं का, हरीला आणि हराला काय मिळावं आपल्या हातातून माहिती? कमीत कमी एक बोटभर तरी वाती मिळावी. संध्याकाळच्या वेळेला जसं आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो का नाही, तसं हनुमंतरायाच्या मंदिराकडे यावं, दिवा लावावं. भगवान शंकराच्या मंदिराकडे जावं, तिकडे सुद्धा दिवा लावावा. कशा करता माहिती का? तुम्ही जर मंदिरामध्ये जाऊन जर दिवा लावला, ऐका बरं का, मंदिरामध्ये जाऊन तिथं जर देवाच्या मंदिरात जर प्रकाश केला तर देव तुमच्या संसारामध्ये प्रकाश केल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या तरी वाजवा जरा. प्रकाश करणं कुठं गरजेचं आहे माहिती? मंदिरामध्ये. देव म्हणतो, अरे माझ्या मंदिरामध्ये येऊन यांनी प्रकाश केला, याच्या जीवनामध्ये प्रकाश करणं गरजेचं आहे. काही लोक म्हणतील, महाराज देवाच्या मंदिरात दिवा लावल्याच्या नंतर असा प्रकाश कोणाच्या संसारामध्ये केला का? याला पुरावा आहे का? म्हणजे पुन्हा तुम्ही दिवा लावणं गरजेचं आहे. ऐका, एक यज्ञदत्त म्हणायचा असणारा पुराणामध्ये असणारा एक ब्राह्मण होऊन गेलेला आहे शिवमहापुराणामध्ये, आणि त्या यज्ञदत्ताच्या पोटी असणारा एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव आहे गुणनिधी. बापानं भरपूर प्रॉपर्टी कमवून ठेवली, पण प्रॉपर्टी कमवून ठेवल्याच्या नंतर मुलाला मात्र वाईट व्यसनं लागले. लक्ष करून ऐका बरं का, बापानं किती कमवावं याची सुद्धा काही मर्यादा सांगितलेली आहे बरं का. ते कमवत असताना किती कमवायचं, जेवढं लागतं तेवढंच कमवायचं. बापानं त्याच्याकरता सगळं घर, विहिरी, बोरं वगैरे सगळं सगळं करून ठेवायचं नाही बरं का. हां, त्याचं कारण आहे, त्याला सुद्धा कळालं पाहिजे हे घर बांधायला पैसे किती लागतात, विहिरीला पैसे किती लागतात, बोरला पैसे किती लागतात. ही गोष्ट त्याच्या हातानं सुद्धा होणं गरजेचं आहे. नाही तर पुढं सून आल्याच्या नंतर म्हणजे तुम्ही एकट्यानंच कमविलंय का, दुसऱ्याने काही कमविलं नाही का, हे बोलून घेण्यापेक्षा सुनाला बी थोडं कळालं पाहिजे हे काय काय आपल्या सासऱ्यानं सासूनं कमवून ठेवलेलं आहे. ऐका, त्या गुणनिधीनं वाईट संगतीला लागल्यामुळं बापानं प्रॉपर्टी कमवायची आणि यानं जुगारामध्ये असणारी येऊन घालवायची. सोनं वगैरे सगळं, साड्या आईच्या, भांडे. एक दिवस घटना अशी झाली, बापाला आपला मुलगा किती वाईट आहे हे कळालं. बापानं आईचाही त्याग केला, मुलाचाही त्याग केला आणि दुसरं लग्न केलं. शिवमहापुराणामधली कथा आहे. ज्या वेळेला गुणनिधी गावाच्या बाहेर पडला, कुणी सुद्धा सहकार्य करत नाही, दुसऱ्या प्रांतामध्ये निघून गेला. भूक लागलेली आहे, कुणी सहकार्य करत नाही. पूर्वजन्माचं पुण्य असल्यामुळं त्या दिवशी त्याला शिवरात्रीचा असणारा भाग भेटला आणि भूक लागल्याच्या नंतर दिवसभर उपवास घडला. उपवास घडल्याच्या नंतर एक माणूस रात्रीच्या वेळेला भगवान शंकराची शिवरात्रीच्या दिवशी सगळे पदार्थ तयार करून पूजा करण्याकरता मंदिरामध्ये गेला. याला भूक लागलेली होतं. यानं विचार केला, यानं जर पूजा केली तर जेवढे नैवेद्य फळं वगैरे अर्पण केलेले आहेत का नाही, पूजा केल्याच्या नंतर आपण काय करायचं, सगळे चोरायचे आणि आपलं आपली उपजीविका भागवायची. पूजा चालू असताना यानं जाऊन काय केलं माहिती, मंदिराच्या बाहेर बसून सगळी पूजा बघितली शिवरात्रीच्या दिवशी. आणि घटना अशी घडली, जेवढं पाप केलेलं होतं देवाची पूजा चालू असताना सगळी पूजा बघितल्यामुळं सगळं पाप नष्ट झालं. तोच माणूस पूजा करून बाहेर आला. घटना अशी घडली, सगळे फळं नैवेद्य वगैरे उचलला. बाहेर पळत असताना एका माणसाला सहज धक्का लागला. लोकाला असं वाटलं हा चोरच आहे. लोक आले, त्याला मारहाण करू लागले. तेवढ्याच वेळामध्ये भूक लागल्यामुळे प्रसाद भक्षण केला. एक वैकुंठाच्या बाबतीमध्ये नवे नवे तर कैलास पर्वतावर असणारे काही दूत आले आणि यमाचे सुद्धा असणारे दूत आले. कैलासपती भगवान शंकराच्या दूतांनी सांगितलं, जीवनामध्ये किती जरी याच्या पाप झाला असेल, जुगार जरी खेळलेला असेल, शेवटच्या वेळेला पूजा असणारी यानं डोळ्यानं बघितलेली आहे आणि शेवटच्या वेळेला शिवरात्रीचं व्रत घडलेलं आहे आणि यानं भगवान शंकराचा प्रसाद खाल्लेला आहे. सगळं पाप याचं नष्ट झालेलं आहे. घटना काय घडली ऐका. त्याला राहण्याकरता कैलास पर्वत मिळाला आणि कैलास पर्वत मिळाल्याच्या नंतर दुसरा जन्म त्याला आरिदमाच्या पोटी दम म्हणून मिळाला. त्याच्या गोष्ट लक्षामध्ये आली. दुसऱ्या जन्मामध्ये एक भूमिका अशी सांगितलेली आहे, दुसऱ्या जन्मामध्ये राजाच्या पोटी जन्माला आला. राजाच्या पोटी जन्माला येऊन त्यानं एकच काम केलं,
पहिल्या जन्मामध्ये नैवेद्य खात असताना भगवान शंकराच्या मंदिरामध्ये अंधार होता, त्यावेळेला अंगावरचं शर्ट फाडून त्यांना वात तयार करून दिवा लावला होता. दुसऱ्या जन्मामध्ये राजाच्या पोटी जन्माला आल्याच्या नंतर सगळ्या राज्यामध्ये दिवा लावण्याकरता त्यांना असणारी सुरुवात केली. आज जर आपण दिवा जर लावत असेल ना, याला पहिलं कारण सांगितलेलं आहे, त्या गुणनिधीमुळे आपण दिवा लावतो. आपल्याला माहित नाही दिवा कोणा लावलेला आहे तो. नंबर 1 ला त्या गुणनिधीनं दिवा लावला. त्या राजानं ही प्रथा सुरुवात असणारी केली. त्या राजाच्या पोटी जो दम जन्माला आला तो सुद्धा मरण पावला. तिसरा जन्म जो त्याला भेटला का नाही, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. हा कुबेर नावाचा जो 8 लोकपालामधला एक कुबेर आहे का नाही, हे कुबेराचं पद मिळण्याकरता त्यानं देवाच्या बाबतीमध्ये 2 जन्मामध्ये दिवे असणारे लावले. म्हणून एक माझी विनंती आहे, आपण सुद्धा दिवा लावत असताना, आरती लावत असताना भगवान शंकराच्या मंदिरामध्ये आणि हरीच्या असणाऱ्या मंदिरामध्ये लावा. तुकोबाराय सांगतात, हरी हरासी नाही बोट भरवाती, कोण त्याची गती होईल नेनो. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, काय करू तुका म्हणे नाही नारायणी प्रीती. प्रीती म्हणजे प्रेम. ऐका बरं का, त्या प्रेमाच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर प्रेम कसं आहे ते ऐका. या प्रेमाच्या बाबतीमध्ये काही वर्णन असं केलेलं आहे, आपण ज्याच्यावर प्रेम करतो, आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो माणूस जर आपल्यावर प्रेम करत असेल तर याला स्वार्थाचं प्रेम सांगितलेलं आहे. आपण एखाद्या माणसावर प्रेम करतो आणि तो सुद्धा माणूस आपल्यावर प्रेम करतो, याच्यामध्ये एक स्वार्थाचं प्रेम आहे. याला देवाणघेवाणाचं असणारं प्रेम म्हणतात. दुसरी गोष्ट अशी आहे, आपण ज्याच्यावर प्रेम करतो पण तो मात्र आपल्यावर प्रेम करत नाही,
याला म्हणायचं खरं असणारं प्रेम. लक्ष करून ऐका बरं का. देव काय करतो माहिती? आपण देवावर प्रेम करतो, पण देव काय करतो? आपल्यावर प्रेम करत असताना आपली चांगली परीक्षा घेतो. चांगली परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत जर उत्तीर्ण झाला तर मग मात्र देव आपला विसर मात्र पडू देत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा चांगली बरं का. संसार करत असताना एखाद्या वेळेस देवावर प्रेम करत असताना जर आपल्या संसारामध्ये जर संकटच येऊ लागले, लक्ष देऊन ऐका बरं का. जर देवावर प्रेम करत असताना, भजन करत असताना, देवाचे चांगले काम करत असताना संसारामध्ये जर संकट येऊ लागले जास्त स्वरूपामध्ये, तर असं गृहीत धरायचं देवाच्या जवळ चाललो आपण. चांगलं करून बरं का. चांगलं करून जर वाईट होत असेल तर देवाच्या जवळ चांगलो, आणि वाईट करून एखाद्या वेळेस पाप करून जर घरामध्ये सारखाच पैसा येत असेल तर असं समजायचं देवापासून आपण दूर चाललो. म्हणून या ठिकाणी तुका म्हणे नाही नारायणी प्रीती, कोण त्याची गती